भगवंतानं भक्तासाठी काय करावं? आतापर्यंत नानाविध ठिकाणी आम्ही अनेक प्रसंग ऐकावेत. भगवंताची सेवा करायला गेलं, एकदा का त्याच्या नावानं जीवन समर्पित केलं, त्याचा दास झालं की उभ्या जन्मामध्ये कशाची गरजच पडत नाही. इथं लोकांसाठी किती करा, आपण कधी ना कधी कुठे ना कुठेतरी कमी पडणारच. त्याच्या नावानं काहीतरी करा, तो ऋण कोणाचं ठेवून घेत नाही, दुसऱ्या दिवशी 10 पटीनं परत दिल्याशिवाय राहत नाही. विश्वास ठेवा. जो भाकरी देतो ना, ज्यानं पोट दिलंय ना, भाकरी ज्यानं दिली ना, त्याला सगळं देता येतं. निष्ठा आणि विश्वास डळमळीत फक्त होता कामा नये. पोट दिलाय, भाकरी दिली, जगण्याचा ध्यास दिलाय, सगळं तर काही दिलंय, करायचं फक्त एकच आहे, नामचिंतन मुखारविंदानं. बरं, नामचिंतन करत असताना किंवा त्याचं दास होणं म्हणजे सुद्धा खूप सोपं आहे. कलियुगामध्ये हे सगळ्यात सोपं आहे. देवाचा क्लोजिंग टाइम चालू झालेला आहे. देवानं दुकान खोललं होतं 4 प्रहरांमध्ये, 4 युगांमध्ये. पहिलं युग होतं सतयुग. सतयुगामध्ये दुकान जरा नवीन आहे देवाचं, देवाला जरा प्राप्त करणं अवघड होतं. यज्ञ, होम, हवन याच्याही उपरोक्त ध्यान, आराधना, साधना प्राप्त करणं सोपं होतं, अवघड होतं. त्याही पुढे निघून यावं, जेव्हा आम्ही त्रेतायुगाच्या दिशेने यावं, त्रेतायुगामध्ये सुद्धा देवाला प्राप्त करणं जरासं अवघडच होतं. त्याहूनही द्वापार युगात यावं, द्वापार युगात आलं की थोडस काहीतरी सोपं व्हावं, पण जरा अवघडच. आणि आता कलियुग आहे. दुकान बंद करायची वेळ झाली देवाची. इथं कधी प्रलय येईन आणि सगळं गायब होईल, कळणार सुद्धा. ते 2-4 प्लॉट घेतले ते कवा पाण्याखाली बुडून जाते, कळायचं सुद्धा. बँक बॅलन्स कवा बुडून जाईल, कळायचं सुद्धा. प्रलयात कधी काय निघून जाईल कळणार सुद्धा नाही. क्लोजिंग टाइम आहे. आता देवाला प्राप्त करणं खूप सोपं आहे. फक्त नामचिंतन आणि दानधर्म. नामचिंतनही समर्पणही त्याचं कसं असावं. हरिभक्तीपरायण आदरणीय रामाणाचार्य रामरावजी महाराज ढोक बाबा मानसकन्या म्हणतात, बाबांच्या सानिध्यात गेलं की 4-2 गोष्टी फार मोलाच्या ऐकायला मिळतात. समर्पणाविषयी फार गोड वक्तव्य करावं. पाठीमागे कोण बोलतंय? विठ्ठल 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 विठ्ठल. समर्पणाविषयी जेव्हा वर्णन यावं, महाराजांचं एक वाक्य मला नेहमी आवडतं. माणसं मंदिरात गेली की आता पूर्वीसारखी लोटांगण नाही. समर्पण ज्याला म्हटलं जायचं, समर्पण करणं. लोटांगण आता देवा पुढे नाही, देवाला लांबूनच राम राम, तू थांब मी आलोच. माणसं कपड्याला डाग लागतील म्हणून लोटांगण घ्यायला घाबरतात. कपड्याला डाग लागतील म्हणून घाबरतात. कपड्याला डाग लागले लागू द्या, डाग अच्छे होते हैं. 10 रुपए के सर्फ एक्सल से, अरे भयो 10 रुपए के सर्फ एक्सल से दाग निकल जाते. कपड्याला डाग असले तर चालतात, चारित्र्याला डाग असता कामा नये. खरा परमार्थ आहे. वाक्य फार सुंदर आहे. नर कपड़न को डरत है, नर कपड़न को डरत है, लेकिन नरक पड़न को डरत ना. एक अक्षराचा फरक आहे. नर कपड़न को डरत है, लेकिन नरक पड़न को डरत ना. नरकात पडायला घाबरायची नाही, पण कपड्याच्या डागाला घाबरते. समर्पण नाही. दास होणं म्हणजे एवढं सोपं नाही. सगळं सर्वस्व अर्पण करावं लागतं. भगवंतावरती एवढ्या निष्ठेनं प्रेम करावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंतावरती केलेलं निष्ठेचं प्रेम, समर्पणाचं प्रेम. अर्थात समर्पण म्हटलं ना की समोरच्याकडनं अपेक्षा न ठेवता प्रेम करणं. भगवंतावरती आमचं तेवढं प्रेम जर असेल, तेवढं समर्पण असेल, आम्ही जर त्याच्या खऱ्या अर्थानं दास असू ना, तर आमच्या प्रत्येक संकटामध्ये तो येणारच. पण झालंय असं, आमचा चांगल्यावर विश्वास नाही, वाईटावरती प्रचंड आहे. चांगलं कोणी सांगितलं आम्हाला पटकन जमत नाही, वाईटावरती मात्र आमचा पटकन विश्वास बसतो. आम्ही म्हणतो ना की केलेलं कर्म कधीतरी भोगावं लागतं. ते वाईटासाठीच ऐकलंय. तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल असं कोणीतरी मला आशीर्वादासाठी म्हणावं. तुला तुझ्या कर्माचं फळ नक्की मिळेल हे कोणीतरी मला चांगल्यासाठी म्हणावं. आम्ही अनेकदा ऐकलंय. जेव्हा गावामध्ये यावं, मी जर सहज म्हणाले, महिला मंडळ, मी जर तुम्हाला सांगितलं मला भूत दिसलं, अय मावशी झोपल्या का काय, मी सांगितलं भूत दिसलं, लोक विश्वास ठेवतील. लोक म्हणतील दिसलं असं,
तिथं बाळातीन गेली होती, तिथं सवाशीन गेलती. आणि तेच जर मी सांगितलं ताई दादा मला पांडुरंग भेटला, लोक विश्वास ठेवतील. लोक म्हणतील कालच्या कीर्तनकाराला याड लागलं होतं बा. चांगल्यावर विश्वास नाही, वाईटावर चटकन बसतो. जेव्हा या चांगल्यावरचा विश्वास दृढ होतो ना, अंतःकरणातली ही शक्ती भगवंतापर्यंत पोहोचवणारी आहे. आणि तेवढा विश्वास जर आमचा तिथपर्यंत जाणारा असेल, समर्पण तेवढं ताकदीचं असेल ना, तर आम्हाला या जन्मामध्ये कुणाचाच भय नाही, अगदी कशाचंच नाही. इथं प्रत्येकाला भीती आहे. ज्याच्याकडे आरोग्य चांगलं आहे त्याला भीती वाटते मला काहीतरी रोग होईल की काय. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटतं कधीतरी चोर येईल आणि सगळं घेऊन जाईल की काय. ज्याच्याकडे काळा पैसा आहे त्याला असं वाटतं कधीतरी धाड पडल की काय. ज्याच्याकडे जे आहे त्याला ती गोष्ट जाण्याची भीती आहे. कोणाला कशाची भीती असो वगैरे नसो, पण मृत्यूची भीती तर सगळ्यांना आहे. मरावं तर कुणालाच वाटत, पण मरणालाही मागे सारावं एवढी ताकद या वैष्णवांमध्ये, वारकऱ्यांमध्ये. नाथ बाबा गेले गावामध्ये, कळाला हकाटी झाली. आता सगळे पै पाहुणे रावळे आले, लांब लांबची मंडळी आली, भक्तगण वर्ग आलाय, सगळी मंडळी आलेत. आता उचललं गेलं, प्रवास सुरू झाला, शेवटचा प्रवास. भजनी मंडळ चाललंय, सगळी मंडळी चालली आहेत, शोक व्यक्त करतायत. आणि इतक्यात झालं असं, जी खांदेकरी माणसं होती ना, खांदेकरी, ती एकमेकाला सांगू लागली, म्हणे ऐकलात का विष्णुपंत? ते म्हणे बोला केशवपंत. मागचे दोन पंत ऐकतच होते खांदेकरी. म्हणे ऐकलात का विष्णुपंत? या नाथ बुवांनी उभा जन्म कोणाचं काही ऐकून घेतलं नाही, आमच्या सारख्याचं ज्ञान कोणाला घेऊ दिलं नाही, स्वतःचं ज्ञान पाजळत राहिले, उभा जन्म लोकांसाठी जगत राहिले. पण शेवटी यांच्या शेवटच्या क्षणी कामाला कोण आलं? भावकी कळते ना? हा, भाऊ पण किती कोण इकडे बी आहे. शेवटी आपल्याच खांद्यावर, भाऊबंधांच्याच खांद्यावर जायची वेळ आली. शेजारच्या पंतांनी दुजोरा दिला, मागच्यांनी माना डोलावल्या, पण आता ऐकलं नाथबाबांनी. नाथबाबांनी ऐकलं आणि सांगितलं, पंत मांडा खाली. आवाज ऐकला, हातपाय लटलट कापायला लागले. पंतांनी तिरडी खाली मांडली, नाथबाबा स्वतःच्या पायानं घरी. पुन्हा काही दिवसांनी प्रयाण झालं, नाथबाबांचं जाणं झालं, गावामध्ये हकारा झाला, हकाटी पिटल्या गेली, सगळी माणसं जमा झाली, पुन्हा चालायला लागले, पुन्हा त्या दिशेनं प्रवास, शेवटचा प्रवास सुरू झाला. पण आता मात्र सांगितलं, खांदेकऱ्यानं बोलायचं, उगा नाथबाबा परत आले मग काय करायचं, खांदेकऱ्यानं बोलायचं नाही. आता मात्र गावात निघाले. काही अंतरावर गेल्यानंतर आता नवीन लग्न झालेली लेक आपल्या माहेरी आलेली आई बघत होती. आईच्या मनात विचार आला, मनातल्या मनात त्या आईनं बोलावं, ह्याला आता जायचं होतं का? नाथबाबांना ऐकताय ना गावकरी? नाथबाबांना आमच्यासारखे महाराज कोणत्या टिपणात बसायचे? समाज असा आहे. नाथबाबांना बाईनं मनातल्या मनात म्हणावं, याला आताच जायचं होतं का? नाथबाबांनी ऐकलं मनातलं. नाथबाबा उठून बसले, म्हणाले, पंत मांडा खाली. पुन्हा स्वतःच्या पायानं घरी. आणि आता मात्र जेव्हा तिसऱ्यांदा जाणं झालं, तेव्हा मात्र स्वतःला अनंतात विलीन करून घेतलं. कोणावरती भारच नको. काळाची भीती आपल्यासारख्यांना आहे. जगा काळ काय आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय, आम्ही माता दिला बाय. जगा काळ काय आम्ही माता दिला बाय, माता दिला बाय. जगा काळ काय आम्ही माता दिला बाय, माता दिला बाय. साधू संतांना किंवा वैष्णवांना, वारकऱ्यांना, हरीचे दास म्हणवल्या जाणाऱ्या आणि भगवंताची तेवढा निश्चय भक्ती करणाऱ्यांना ही भीती सुद्धा उरत नाही. नाथबाबा, नामदेवराया, गोरोबा काका, सोखोबराया किंवा स्त्री संत मांदियाळी कुणी असू देत, आतापर्यंत भगवंत नामावरती दृढ विश्वास असणाऱ्या त्या वैष्णव सख्यांना, त्या संतांना अद्यापपर्यंत त्या मरणाची भीती कधी वाटलीच नाही. कारण त्यांचा ठाम विश्वास होता. जगद्गुरु तुकोबाराया वर्णन करतात, माझा ठाम विश्वास आहे की या वैष्णवांना, वारकऱ्यांना
भगवंतावरती प्रेम असल्यानंतर, नामचिंतनावरती प्रेम असल्यानंतर कशाचं भय उरतच नाही. अभंगाचं पहिलं आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काय आम्हा हरीच्या दासा आम्हाला कसलीच भीती नाही. का? कारण तो आमच्या प्रत्येक संकटात, अगदी प्रापंचिकही आणि पारमार्थिकही, आमच्या प्रत्येक संकटामध्ये भगवंतानं आमच्या पाठीशी उभं असावं. आमच्या प्रत्येक संकटामध्ये एक पाऊल आमच्या पुढेच असावं. बऱ्याचदा लोक विचारतात, ताई मग एवढं बोलता देवाबद्दल, तुम्ही देव पाहिलाय का? अरे कोण म्हणाल देव दिसत नाही? कोण म्हणाल देव दिसत नाही? आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा कोणी दिसत नाही तेव्हा एकटा तोच तर दिसतो. कोण म्हणाल देव दिसत नाही? डॉक्टर लोक सांगतात जेव्हा सगळे उपाय थकलेत आता घरी न्या, तेव्हा तोच तर दिसतो. एका चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या. दुःखामध्ये तुला सोडविना कोणी, दुःखामध्ये तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या.
वाचून त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. खरं सांगू का, जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशन मध्ये जाल, त्याच्या प्रेमात पडा सगळ्या डिप्रेशन मधून बाहेर या. इतका गोड आहे भगवंत. पंढरपुराच्या दिशेनं वारकऱ्याने यावं. ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुडवत वारकरी पंढरपुराच्या दिशेने येतो. पंढरपुरामध्ये आला, 3 दिवसांचा मुक्काम घडला. संत भेटी करता वाखरीच्या दिशेकडनं आलेली मंडळी, वाखरीकडच्या दिशेनं आलेली मंडळी आणि संत भेटी करता इकडनं निघालेल्या मानाच्या पालख्या. वाखरीमध्ये मोठं रिंगण झालं आणि मोठं रिंगण झाल्यानंतर त्या वाखरीच्या रिंगणाचा आनंद घेतल्यानंतर सगळे वारकरी पंढरपुराच्या दिशेनं मानाच्या पालख्या एका पाठोपाठ लागतात. नामदेवराया घेण्याकरता आलेले आहेत. आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्तीदादा, सोपन काका, चांगदेवराया, नामदेवराया, सगळ्याच संतांच्या पालख्या क्रमवार लागलेल्या आहेत. आणि या क्रमवार लागलेल्या पालख्या ज्ञानोबारायांच्या पालखीकडनं चोपदारानं दंड उंच केला की सगळ्या मानाच्या पालख्या पुन्हा पंढरपुराच्या दिशेने येतात. पंढरपुरामध्ये आलं की आता मात्र दर्शन घ्यायचंय पांडुरंगाचं. दर्शनाकरता वारकऱ्यानं उभं राहावं. तुम्ही आम्ही दर्शनाकरता उभं राहिलोय, पण हे दर्शन एवढं साधं 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करत शेवटच्या फेऱ्याला यायचंय. ह्या शेवटच्या फेऱ्याला आलं की आता थोडंसं अंतर राहिलं, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय. टाळ चिपळ्यांचा निनाद कुठेतरी कानावर ऐकू येतोय, कुठेतरी पुंडलिक वरदाचा गजरा कानावरती ऐकू येतोय, कुठेतरी नाथबाबांच्या गवळणी सुद्धा कानावरती पडतायत, कुठेतरी तुकोबारांचे अभंग आम्हाला ऐकायला मिळतायत, कुठेतरी क्षेपक सुद्धा आम्हाला ऐकू येत आहेत, कुठेतरी भारुड सुद्धा ऐकायला येत आहेत. आणि या नामचिंतनाच्या गजरामध्ये पाऊलं आमची पुढे 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 आम्ही टाकत चाललोय. समोर दिसतील चोखोबाराया, नतमस्तक व्हा, दर्शन घ्या चोखोबारायांचं. दर्शन झालं, पुढे नामदेव पायरी आहे, मस्तक टेकवलं, दर्शन घेतलं, पुढे निघा. या हाताला तुम्हाला गणपती बाप्पा दिसतील. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, तुम्ही पुढे निघालात. पुढे निघाल्यानंतर आधी दर्शन कान्होपात्रेचं, मग भगवंताचं. कान्होपात्रेचं दर्शन घ्या, पुढे निघा. अरे गरुड खांबाचं आलिंगन झाल्याशिवाय आता पुढे तर काही जाताच येत नाही. गरुड खांबाचं आलिंगन झालं, पुढे गेलात, काचेमध्ये ठेवलेला श्री ग्रंथ तुमच्या नजरेस दिसून येईल. दर्शन घ्या आणि पुढे पाऊल टाका. पुढे पाऊल टाकता क्षणी तुमच्या नजरेसमोर येईल पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याचं मुख्य प्रवेशद्वार. प्रवेशद्वारात आत डोकावून बघताय, आतमध्ये गर्दी आहे. चरणावर भगवंताच्या डोकं टेकून होतही नाही, ते सिक्युरिटी पुढे ढकलतीये. आपलं सुद्धा ढकलणं होणार आहे, पण आपलं ढकलणं होण्याआधी आपल्याला दर्शन घ्यायचंय पांडुरंगाचं. दर्शन बारीला उभं राहत राहत द्वारापाशी आलोय. चरण आम्ही आतमध्ये, पाऊल आम्ही आतमध्ये टाकलं. पाऊल आत टाकता क्षणी जवळ यायला लागला पांडुरंग परमात्मा. एवढं सुंदर लावण्य आहे भगवंताचं. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यामध्ये कंठीहार आहे, तुळशींच्या माळा लोंबतायत, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, पिवळ्या पितांबर धारण केलेला आहे, त्यावर सोन्याचे तोडे खूप सुंदर दिसत आहेत. हातामध्ये भरजरी पंचा शेला आहे आणि त्यावर सोन्याचे कडे अगदी चमचम करतायत. गळ्यामध्ये सोना नानानं अलंकृत अशी आभूषणं आहेत. मस्तकावरती गोपी चंदन टिळा रेखाटलेला आहे. मधोमध बुक्क्याचं बोट आहे, त्यावर सुंदर असं तुलसीपत्र रेखीवपणे ठेवलेलं आहे. आणि भगवंताचं हे लावण्य सावळ्या सुकुमार परमात्मानं समोर उभं असावं. चरणावरती डोकं टेकवा आणि दर्शन घ्या पांडुरंगाचं. विटेवर उभा असणारा पिवळ्या पितांबरातला सावळा सुंदर समोर उभा आहे आणि आम्ही दर्शन घेतोय. एवढं लावण्य एका क्षणात एवढं नजर भरून बघितलं का माघारी जायची आता इच्छा सुद्धा राहिली नाही. इतकं लावण्य आहे, इतका शोभायमान आहे, एवढं सौंदर्य पांडुरंगाचं. ब्रह्मदेवांनी ठरवलं होतं की उत्तम सौंदर्य ब्रह्मांडातलं निर्माण करायचं. चंद्रावरची बचक भर माती घेतली आणि ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य निर्माण केलं. चंद्रावरच्या साध्या बचक भर मातीनं ब्रह्मांडातलं उत्तम सौंदर्य जर तयार होत असेल तर माझ्या पांडुरंगाच्या मुखावरती लाखो करोडो चंद्रच तुझी येणी डळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयनाच्या वदन हाते, कमल नयनाच्या वदन हाते. हो तुझी येणी ढळे कोटी चंद्र
तुझी येणी डळी कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्र प्रकाश कमल नयनाच्या वदनाचे कमल नयनाच्या वदनाचे तुझी येणी डळी कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्र प्रकाश कमल नयनाचे वदन हसे कमल नयन हसे वदन हसे तुझी निरळी कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्रांचा प्रकाश ज्याच्या मुखावरती असा पांडुरंग परमात्मा आणि त्याचे आम्ही दास आहोत. लावण्य सुंदरता आहेच पण प्रेमळही खूप आहे. प्रचंड प्रेमळ आहे. कधी काही मागत नाही. कुठलीच अपेक्षा न करता ज्यानं प्रेम करावं तो पांडुरंग परमात्मा आहे. आतापर्यंत अनेक देव आहेत. आराध्य एक आहे. श्रद्धास्थान अनेक असू शकतात. आजच दुपारी लाईव्हला गेल्यानंतर कुणीतरी मला विचारलं आपल्या गावातल्या कपाळावर भांडारा आहे तुम्ही धनगर आहे का. एक सांगू का ते सकाळचं कीर्तन होतं धनगर समाजामध्ये आणि भक्तगण मंडळी आहेत. अर्थात आमचंही तिकडे जाणं असतं मग कधी मध्ये असतो कपाळाला भंडारा. जात कुठली असू देत आमची श्रद्धा आहे. श्रद्धास्थान अनेक असू शकतात. श्रद्धास्थान अनेक असू शकतात. आराध्य एकच आहे आणि आमचा आराध्य पंढरीश पांडुरंग परमात्मा. काही मागत नाही. काहीच मागत नाही. कधी आम्ही ऐकले जगन्नाथपुरीला गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर ना पात्रावरती भोजन नाही तुम्हाला फरचीवरती भोजन दिलं जातं. तिथं मंदिराच्या बाहेर पात्रात जो भोजन घेतो ना त्याला श्राप लागतो. कधी आम्ही काशीला गेलो काशीवरून आल्यानंतर माउंद करावं लागतं. कधी ऐकलंय पंढरपूरला गेले आणि पंढरपूरचं माउंद करायचे. कधी पंढरपूरला गेलात आणि सवाष्णी जीव घालायच्यात. तुळजापूर कोल्हापूर नाही. नर्मदा परिक्रमा केली उद्यापन करायचंय. पंढरपूरला जाऊन आले उद्यापन करायचं. ऐकलं. प्रत्येक ठिकाणी तीर्थक्षेत्री गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणचा विशिष्ट प्रकारचा विधी शास्त्रोक्त पद्धतीने केला जातो. मात्र पंढरपुरीचा आमचा विठू असा आहे तो काहीच मागत नाही. एकटा ये मी आहे. आणि एवढं प्रेम मस्तकावरती गोपीचंदन टिळा भगवंताच्या सगळ्यांनी बघितलंय. पांडुरंगाच्या मस्तकावर गोपीचंदन टिळा रेखाटलेला आहे आणि मधोमध बुक्याचं बोट आहे. ते बुक्याचं बोट का कशा करता माहितीये का लावला जातो. पंढरपुरात वारकऱ्यानं यावं वाट बघावी देवाची. तासन तास दर्शन बारीला उभा असावा. पोटात अन्नाचं कण नाही पण दर्शन घ्यायचंय पांडुरंगाचं. बिना अन्न पाण्याची माणसं उभी राहतात तासन तास ताटकळत. देवाला नाही आवडत. पांडुरंगाला आवडत नाही माझ्या भक्तानं असं ताटकळत उभं असावं. पण नाईलाज आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी येतात. वाट बघणं आलंच. सगळेजण निघून जातात. रात्रीच्या प्रहराला शांतता होते. जाडलोट करून बाजूला लावली जाते. शेजारती केली जाते. देवाला निजवलं जातं पण देव निजत नाही. झोपत नाही पांडुरंग. तो सगळ्याला झोपी लावितो आणि मग विटेवरनं खाली येतो. विटेवरनं खाली येतो आणि दिवसभर वारकऱ्याच्या पायाखालची धूळ झाडून लोटून बाजूला लावलेली असते. त्यातनं एक बोट उचलतो आणि स्वतःच्या मस्तकावरती लावतो. काय प्रेम आहे. आपल्या पायाची धूळ. गावकरी आपल्या पायाची धूळ. देवाचं एवढं प्रेम आपल्यावर. आपलं त्याच्यावर तेवढं आहे पण गरजेपुरतं. कधी कधी ना गरज सरवण वैद्य मरो. आदरणीय हरिभक्तीपरायण न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री वर्णन करतात. गरजेपुरता भगवंताचा वापर करणारी खूप माणसं आहेत. रात्रीची वेळ आहे 2 वाजलेत. गाडीत कुणीच नाही एकटाच आहे. अचानक स्मशानभूमी दिसली ना अर्ध कापलेलं झाड दिसलं बा. भीती वाटली तर गाड्यात गाणे चालू होते. गाणे बंद होते आणि हनुमान चालीसा लागतो. हनुमान चालीसा लागतो मुखानं राम राम राम. आणि जेव्हा ते झाड माग गेलं लक्षात आलं काही नाही साधं झाडच होतं. शंका दूर झाली. आता गरज संपली. हनुमान चालीसा परत बंद झाला आणि केसरिया तेरा कंटिन्यू. दुख में सब सुमिरन करे सुख में करे ना कोई. दुख में सब सुमिरन करे सुख में करे ना कोई. तो सुख में सुमिरन करे तो दुख काये का होय कबीरा. दुख काये का होय. सुख में सुमिरन करे तो सुख में करे
सुख में सब जन करे दुख में सुमिरा करा जो सुख में सुमिरा करे तो दुख काए का होय कबीरा दुख काए का होया सुखामध्ये असणारी सगळीच सहभागी माणसं दुःखात सहभागी होतीलच असं अजिबात सुखात सगळे येतात दुःखात जो येतो तो भगवंत आहे आणि येतोच विश्वास तेवढा दृढ असेल ना तर तो येतोच आणि जरी नसला तरी आर्त भावनेनं साथ घातली की मग कधी कोणाच्या रूपाने येईल तेवढं मात्र सांग होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण तुका मन भार घातली आवरी 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 होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण 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 होईल कैवारी नारायण तो आहेच आणि येतोच विश्वास तेवढा दृढ असावा आमचा ना होतं असं विश्वास तो सोडा डळमळीत होतो दोन गोष्टी घडतात नामचिंतनाला सुरुवात केली एकतर नामचिंतन हा एकांताचा विषय लोकांताचा नाही लोकांतामध्ये केलं जाणारं नामचिंतन तितकं फळत नाही जेवढं एकांतातलं नामचिंतन फलदायी आहे आता हे जे काय सुरू आहे आपलं ते लोकांताचा विषय आहे त्याच्यातनं कदाचित पुण्य प्राप्त होईल पण एकांतात इथून गेल्यानंतर क्लासमध्ये जे शिकले ते घरी गेल्यानंतर शाळेत शिकलेलं घरी गेल्यानंतर अभ्यास करावा लागतो तर मार्क चांगले पडतात परीक्षेला नुसते क्लास अटेंड केले आणि परीक्षाच द्यायची नाही उपयोग काय प्रॅक्टिसच नाही उपयोग काय जेव्हा घरी गेल्यानंतर एकांताचा हनुमानजी बसले दगडी शिळांवरती एकांतात बसल्यानंतर राम नाम आपल्या नखांनी कोरतायत शांत चित्तानं एकांता बसून प्रभू श्रीरामचंद्रजींनी डोकावून बघितलं आणि डोकावून बघितल्यानंतर आता मात्र त्यांच्या लक्षात आलं विचार केला सगळेजण मदत करतात रामसेतू बांधणी करता आपणही त्या ठिकाणी ते काम केलं पाहिजे दृष्टांत प्रसंग नेहमीचा ऐकिवातला पण जेव्हा मनात विचार आला दगड उचलला पाण्यात टाकला बुडाला आणखी थोडा छोटा घेतला पाण्यात टाकला बुडाला विचार आला कदाचित वजनानं बुडाला असेल आणखी छोटा घेतला टाकला बुडाला आता मात्र पाण्यात काय दगड तरण झाला मग मात्र जरा दोन पावलं माग यावं आणि इकडं हनुमानजी हात जोडून पाठीमाग उभे श्रीराम प्रभूंनी विचारलं कधी आले ते म्हणे पहिला दगडाला आलोय मग म्हणाले एक सांगा माझ्या नावानं दगड तरतायत मग माझ्याच्यानं का दगड तरत नाही मी पाण्यात दगड टाकला तो का तरत नाही का बुडतोय हनुमानजींनी इतकं गोड उत्तर दिलं देवा ज्याला देवानच टाकावं त्याला जगात कोणताच भवसागर तारू शकत एकांतातलं चिंतन भगवंतालाही माहित नाही त्याची काय ताकद आहे त्या एकांतातल्या नामचिंतनाच्या जोरावरती भगवंत प्राप्ती होते पण एकदा चिंतनाला सुरुवात केली की दोन गोष्टी घडतात एक तर प्रचंड यश संपत्ती येते किंवा प्रचंड दुःख येतात दुःख येवो नाही तर यश येवो सुखात माणसं देवाला विसरतातच आणि दुःख जरी आली तर कधी कधी माणसं विश्वास ठेवत नाही निष्ठा डळमळीत होते महाराज मग आम्ही एवढं केलं होतं देवाचं एवढी माणसं आहे जगामध्ये गावातले कितीतरी माणसं महाराज कसे वागत आहेत कसे जगत आहेत लोकाला पण दिसतं तरी त्यांचं बरं चाललंय आणि आम्ही तर देवासाठी एवढं केलं पण शेवटी आमच्यावर ही वेळ यावी देवाला दिसत नाही काही होऊ देत देवावरचा विश्वास सुटता कामा नये या दोन गोष्टींपैकी कुठलीही होऊ देत आम्ही ना भगवंताशी बोलत नाही आणि स्वतःशी बोलत नाही मनाची ताकद फार मोठी आहे मन ही शंकर है और मन ही भयंकर आहे बऱ्याचदा माणसं म्हणतात की ताई कीर्तनकार कथाकार मग एवढं सांगतात एवढं बोलतात पण जेव्हा कधीतरी आमच्या कानावर येतो तो बाबा जरा फ्रॉड निघाला हा म्हणजे विचारतात बहुतांशी वेळेला बरं का हा बाबा जरा
कीर्तनकार असो कथाकार असो जरा नाही का, हा साहजिक कोणाच्याही मनात येणारा प्रश्न आहे का महाराज इथं व्यासपीठावर लय बोलत होते, माग स्वतः कोरडे पाषा. मला एक खरं सांगा, तुम्ही दुकानात गेलात, मिठाईच्या दुकानात गेलात, मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर आता तुम्हाला मिठाई घ्यायची, जिलेबी घ्यायची, तुम्हाला जिलेबी घ्यायची आहे, तुम्ही काय विचारणार? जिलेबी कशी आहे? काय बघणार? जिलेबी गोड आहे की नाही, ती व्यवस्थित आहे की नाही, हायजेनिक आहे की नाही, व्यवस्थित ठेवलेली होती की नाही, हे बघणार आपण. का तुम्ही हे बघणार का ज्यानं जिलेबी बनवली त्यानं आज आंघोळ केली का नाही? ज्यानं जिलेबी बनवलीये तो घरी बायकोशी भांडून आला का काय? ज्यानं जिलेबी बनवलीये त्यानं आज लेकरांना शाळेत सोडलं का नाही? तुम्ही काय बघणार? फक्त जिलेबी बघणार, फक्त मिठाई बघणार. व्यासपीठावर उभा असणारा नामरूपी मिठाई वाटतोय ती खरीच आहे. या व्यासपीठावर उभा असणारा भगवंत ज्याच्या मुखारविंदातनं वदवून घेतो ना, ते नामचिंतन सत्यच आहे. त्याचा विश्वास सोडू नका, त्या नामचिंतनाला सोडू नका. असं केलं तर काय होईल? काही नाही होणार. एक गोष्ट इतकी महत्वाची घडेल, भगवंत आमच्यासाठी येईल. मी नाही सांगत, तुकोबराय सांगतात अभंगाच्या द्वितीयाच्या. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. पुढे देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उभा मागे पुढे. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोणे संकट, 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 उगवी कोणे संकट. देव उभा मागे पुढे, 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 देव उभा मागे पुढे. हो देव उभा मागे पुढे, उभी कोणे संकट, उभी कोणे संकट, देव उभा मागे पुढे, उभी कोणे संकट, उभी कोणे संकट, देव उभा मागे पुढे, 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 उभी कोणे संकट, देव
प्रपंचातली असू देत, प्रत्येक संकटात तारून नेणारा तोच आहे. आणि मग जर आम्ही एवढा विश्वास ठेवावा तर मग तो खरंच येईल का? तुकोबराय सांगतात हो येईल, आणि नुसता येणार नाही. साधू संत मांदियाळींनी जसं आमची आकलन क्षमता तपासली की कोणाला कसं समजेल काय समजेल, तसं भगवंत सुद्धा समोरच्या भक्ताची सोय बघतो. कारण भगवंत असा एकाएकी भेटला ना तर विश्वास नाही बसायचा. एक वेळेस लोकांना म्हणलं भूत दिसलं तर मान्य करतात, पण देव नाही. आणि आमची तेवढी ताकदही नाही. जे दिसतं ते नसतं असं अजिबात नाही. हवा या जगामध्ये आहे पण डोळ्याला दिसत नाही. तसं भगवंत आहे, त्याला पाहायचं झालं तर आमच्या चर्मचक्षूंमध्ये तेवढी ताकद नाही. निर्गुण निराकाराला बघणं एवढं सोपं नाही, त्याला अर्जुनच व्हावं लागतं. जो त्याचं ऐकतो तो अर्जुन होतो, बाकी सगळे दुर्योधन. जो त्याचं ऐकतो त्याची ऐकणारी माणसं ना खूप कमी आहेत. प्रेम नाही मिळालं तर चालेल, पण तो सांगतो मला धर्म दाखवा, धर्म द्या. उत्तरायणामध्ये मृत्यू मिळावा या इच्छा मरणा खातर शरपंजरावरती पडावं भीष्माचार्यांनी ठरवलं देवाशी भांडायचंच. देवा एवढं केलं पण शेवटी अशी अवस्था. तुझ्यासाठी एवढं केलं रे देवा, केलेली प्रत्येक प्रतिज्ञा अगदी भीष्म प्रतिज्ञा म्हणून मांडली जावे, एवढं सगळं केलं रे. माझ्या वाट्याला असं का भांडायचं होतं? आता देवाशी भांडायला सुद्धा अधिकार लागतो. देवाशी भांडायला अधिकार लागतो. जनाबाई भांडायच्या बघ. अरे इठा इठा रे इठा इठा इटा इटा रे इटा इटा मुळमाईच्या कारत्या मुळमाईच्या कारत्या मुळमाईच्या कारत्या मुळमाईच्या कारत्या अरे इठा इठा रे इठा इठा अरे इठा इठा रे इठा इठा अरे इटा इटा अरे इटा इटा अरे इटा इटा देवाला अगदी एकेरी काय बोलावं, भांडावं काय? जनाबाईंनी अधिकार तेवढा आहे. आमच्यासारखं भांडायला गेल्यावर देव ऐकून बी घेईल का नाही काय माहिती. अधिकार तेवढा असेल माहिती नाही देवा, पण एवढा अधिकार तर नक्कीच असावा. एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, एवढा हक्क असावा आमचा अंतावरती. या श्वासांची माळ तुटावी या मंचावरती. भगवंताचं नामचिंतन मुखारविंदामध्ये असताना शेवटचा क्षण यावा, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नकोय देवा. तो येतो, संतांनी सोय बघावी, भांडावं. भीष्माचार्यांनी देवानं यावं आणि भगवान श्रीकृष्णांनी आल्यानंतर आता मात्र भांडतायत. भीष्माचार्य सांगतायत की देवा अहो एवढं केलं, एवढं सगळं केलं, पण शेवटी मला असं मरण शरपंजरावरती, एवढं विचित्र मरण मला का, काय केलं मी असं? देव एवढं सोपं नाही महाराज, तो कोणाचं काही ठेवून घेत नाही. देवा नाही सांगावं बाबा तू काही नाही केलं, भक्ती फार केली, पण मतदान चुकीच्या पक्षात केलं, त्याच्यामुळं काय काय आरक्षण गुंतली. आता बाबा सगळं खरंय पण तू चुकीच्या ठिकाणी गेलास रे. अधर्म केला की देवाला आवडत नाही. पत्नी धर्म, पिता धर्म, पुत्र धर्म, धर्म दाखवा मला. प्रेम नाही मिळालं तरी चालेल. आणि या भगवंतानं जेव्हा ना आमच्या सोयीनुसार यावं, सोय प्रत्येक ठिकाणी भगवंतही बघतो आणि संतही बघतात. कारण संतांना माहिती यांना एवढ्या सहजासहजी सांगून जमणार नाही. सायकोलॉजी आहे. तुम्ही समोरच्याला जास्त सुधरवण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर माणसं तुमची शत्रू बनतील. स्वतंत्रता हा प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे. आवडत नाही माणसाला, मला कोणी का शिकवावं, मला कळत नाही, चांगलं वाईट माझं मला कळतंय, मला कोणी का शिकवावं, हा भाव प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून संत मांदियाळी स्वतःला त्या ठिकाणी ठेवतात की बाबा हो आम्ही केलं त्याचं फळ आम्हाला मिळालं, आम्ही अनुभवलं, तो येतो. ही सोय आहे ना भक्ताला जसं जमेल तसं. कारण आमच्या चर्मचक्षुनी तो दिसणार नाही, आला तरी कळणार नाही. म्हणून कुणाच्या रूपाने येईल आणि मदत करून जाईल, आणि कुणाच्या रूपाने येईल आणि काठी बी काढून जाईल ती सांगता येणार नाही. रात्रीची वेळ, कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तन होतं भानुदास महाराजांचं. कीर्तनाला प्रारंभ झाला, कीर्तनाचे स्वर कानावर ऐकू येऊ लागले. आणि घरामध्ये असणारा 22 वर्षांचा तरुण मुलगा आईला सांगतो आई कीर्तनाला जायचंय, घेऊन चलतेस?
वैतागली, रागावली, चिडली, तुला रोज रोज काय रे, रोज रोज का जायचं कीर्तनाला? माझा जीव आता थकत चालला, तुला कीर्तना करता न्यायचं म्हणजे मला जमणार नाही बाबा. आता कोपरापासून दोन्ही हात नाही, गुडघ्यापासून दोन्ही पाय नाही, तुला कीर्तना करता न्यायचं म्हणजे खांद्यावर वाहून न्यावं लागतं, पाठीवरती वाहून न्यावं लागतं. माझं वय होत चाललं, आता काय आपल्यात ताकद नाही बाबा. नाथबाबांनी ज्यावेळेला त्या गावामध्ये नामसंकीर्तन रूपी सेवा सुरू आहे, घरामध्ये असणारा 22 वर्षांचा तरुण आईला हट्ट करतोय. आईनं मात्र आता ऐकायला तयार नाही. लेकरू आईला सांगते, आई आता रोज नाही, आता रोज नाही, आज फक्त शेवटचं चलतेस. आईलाही वाईट वाटलं. शेवटचं वगैरे काय म्हणतो रे, लेकरू कसंही असू देत, आईला प्रिय असतं. आई त्याला कधी टाकून देत नाही. एखादी कमतरता लेकरामध्ये असली ना, आई त्याला वाईट नाही म्हणत. हे जग आहे ना फार वाईट आहे. एखादी चूक करा, कोणी मान्य करणार नाही. समोरच्याला आरे करा, समोरचा लगेच कार्य केल्याशिवाय राहतच रे. एक वेळेस माणसं सत्काराचा नारळी सरतीये, पण नाव राहिलं तर अख्ख्या सप्त्यातल्या पंक्ती कॅन्सल करायला भाग पाडते. फार विचित्र दुनिया आहे, तो कोणी नाही मान्य करत. पण चुका करा आणि माय बापापाशी या, माफ करण्याची ताकद त्यांच्याच पदरात आहे. आईनं सांगावं, अरे बाळा असं नको रे बोलू, जायचंय ना मी घेऊन चालते, चल. खांद्यावर घेतलं, वाहून आणावं, कीर्तन मंडप क्षेत्री यावं. नाथबाबांनी बघितलं, साथ घातली, ये कुर्मदासा बैस बाबा भजन कर. 22 वर्षांचा तरुण म्हणजे संत कुर्मदास महाराज. कोपरापासून दोन्ही हात नाही, गुडघ्यापासून दोन्ही पाय नाही, तरी महाराज सांगता, ये बाबा बैस भजन कर. कारण महाराजांना माहिती आहे, ज्याला खरंच आवड आहे ते कीर्तनाच्या मंडपातच येतेत. नाही तर फोन करून सांगायचं सप्ता मंडळीला कार्य करताना, आवाज वाढवा, घरी आवाज ऐकूही नाही. ज्याला आवड आहे, ज्याला खरी आवड आहे तो मंडपातच येणार. थंडीचे दिवस आहे, शेकोटी पेटवली, जवळ बसूनच शेकावं लागेल की नाही. नामचिंतनाची शेकोटी आहे, एवढ्या लांबून तिचा कसा आम्हाला उपयोग होणार आहे. यावं बसावं. रात्रीच्या प्रहराला कीर्तन सांगता संपन्नताई झाली. जो तो घरी जायला लागला. मात्र कुर्मदास महाराज घरी जायला तयार नाही. नाथबाबांनी जवळ यावं, डोक्यावरनं प्रेमानं मायेनं हात फिरवावा आणि विचारावं की का रे बाबा घरी नाही का जायचंय. कुर्मदासांनी सांगावं, महाराज नाही जायचं. अरे मग जाणार कुठे, म्हणून तुम्ही कुठं निघालात. म्हणे आम्ही तर निघालो पंढरपूरला, पंढरीश पांडुरंग परमात्माला भेटण्याकरता. कुर्मदास विचारतात, महाराज मी येऊ. अरे तुला यायचं, वारीला जायचं म्हणजे सोपं नाही राजा. रिकाम पिशाने यायच्या आणि तिकडून भरून आणायच्या, असलं काही बी करावं लागत नाही. वजी वजी वजी, संसाराची नको, परमार्थाची नको, प्रपंचाची नको आणि मनाची सुद्धा नको. माणसं मनाची ओझी सुद्धा नेतात देवापुढे, पांडुरंगाच्या पायावरती मनातली ओझी रिकामी करतात. कारण लोकांनाही माहिती आहे इथं कुणापुढे कितीही मांडा कोणी नाही समजून घेणार. म्हणून त्याच्या पुढे गेली ना की माणसं व्यक्त होतात. जा कधीतरी त्यालाही विचारा. देव सांगू सुख दुःख घालू देवासी भार. देव सुखाचा सागर देव देईल विसावा. देव देईल विसावा. देव देईल विसावा. हो जाऊ देवाची आगावा. देव देईल विसावा. देईल विसावा. आता खरा विसावा त्याच्याच पायी, त्यालाच समर्पित करावं. पंढरपूरला जायचं बाबा एवढं सोपं नाही. तुला कोपरापासून दोन्ही हात नाही, गुडघ्यापासून पाय नाही. दुसऱ्या कुणाला तरी तुला उचलून घ्यावं लागेल, त्या व्यक्तीची वारी पूर्ण होणार नाही. कुर्मदासांनी उत्तर द्यावं, महाराज
कुणी बी घेऊ देऊ नका. नाथ बाबा म्हणतात यायचंच आहे का, चल मी घेतो, चल मी तुला घेतो, चल बाबा. नाही महाराज तुम्ही बी घेऊ नका, माझी जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त हो म्हणा. नाथ बाबांनी सांगावं अरे वेड्या, हो म्हणणारा मी कोण आहे? करता करविता तिकडे वर बसलाय, त्याची इच्छा असेल तर येशील. रात्रीच्या प्रहराला सगळे घरी गेलेत, रात्रीचा प्रसंग आहे, कोणी जाग नाही, गावातली मंडळी नाहीत. आता यांना विचार केला घराच्या दिशेनं जायचंच नाही. कुर्मदासांनी विचार केला घराच्या दिशेनं जायचंच नाही, मग जायचं कुठे? वारी दिंडी सकाळच्या प्रहराला पहिल्यांदा ज्या गावात पोहोचेल त्या गावात जाण्याकरता निघाले. बरं जाणार कसे? हात नाहीत, पाय नाहीत, पोटावरती उन्मव व्हावं, रस्ते चांगले नाही, रखडत रखडत पोटाच्या साह्यानं रेंगाळत रेंगाळत सरपटत निघावं. मग शरीरात काटे घुसतात, दगड घुसतात, रक्तबंबाळ होत आहे, कशाचीच पर्वा नाही. सकाळच्या प्रहराला हनुमंतरायाच्या मंदिरासमोर यावं आणि समस्त गावकऱ्यांना हकारा द्यावा, हो गावकऱ्या हो, गावात नाथबाबांची दिंडी येणार आहे हो. कुणासनी कालवण आणायचं आणून ठेवा, कुणाला भाकरी आणायची आणून ठेवा. वारीला जाता आलं नाही तरी चालल, वारकऱ्याला जेऊ घाला, वारीला गेल्याचं पुण्य पदरात पडल. वारीला जायचंय, नाही जाता आलं जमल. गावकऱ्यांनी ऐकली हाकाटी, आनंदानं तयारी केली. नाथबाबांची दिंडी गावात प्रवेश करती झाली. गावकरी समस्त नाथबाबांना सामोरे जातात. नाथबाबांनी बघितलं तसं आश्चर्यानं विचारावं, आम्ही येणार तुम्हास कसे समजले? चिठ्ठी नाही, संदेश नाही, चपाटी नाही, कुठली पोस्ट कोलॅबरेट केली नाही, कळालं कसं आम्ही येणार आहोत? गावकऱ्यांनी सांगावं महाराज, महाराज तुमचा वारकरी गावात आलता. अरे कोण वारकरी? कुठला वारकरी? आम्ही कोणाला पाठवलंच नाही बाबा. अहो महाराज तुमचाच वारकरी, गळ्यात तुळशीची माळ होती, कपाळाला बुक्का होता, दोन्ही हात नाही, पाय नाही, पण मुखात लय गोड भजन होतं. नाथबाबांच्या लक्षात आलं कुर्मदास महाराज येऊन गेलेत वाटतं. विचारावं, अरे मग कुठे तो वारकरी? कुठे तो वारकरी? वारकरी थांबलाच कुठं? वारकरी निघाला पुन्हा पुढच्या गावात सगळ्यांच्या भोजनाची निवासाची सोय करायला. प्रत्येक गावी असंच घडत गेलं. मात्र नाथबाबांची कुर्मदास महाराजांची भेट ज्या गावी घडावी ते गाव सोलापुरानजीक लहुळ गाव. लहुळ गावामध्ये नाथबाबांनी कुर्मदास महाराजांना पाहिलं, कडकडून मिठी मारली, जिंकलंस बाबा, काय दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, इथपर्यंत येऊन दाखवलंस. आनंद नाथबाबांच्या चेहऱ्यावर आहे, पण डोळ्यात पाणी कुर्मदासांच्या आलं. महाराज इथलोक आलोय खरा, पण आता इथून पुढे नाही जमायचं. अरे का नाही जमायचं? थोडंसं अंतर राहिलं, चल मी तुला घेतो. नाही महाराज तुम्ही घेऊ नका. मग झालं का? महाराज जिथून निघालो ते आतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या भोजनाची निवासाची सोय केली, पण माझ्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही हो, नाही चालवणार आता मला. चिडलेच नाथ बाबा, का रे सगळ्यांच्या भोजनाची सोय केली, मग तू का नाही काही खाल्लंस? का नाही रे काही प्यायलास? का असं वागलास? कुर्मदासांनी इतकं सुंदर उत्तर दिलं. म्हणाले महाराज यदा कदाचित मी काही खाल्लं असतं, मी काही प्यायलो असतो, मला दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत, माझ्या मलमूत्र विसर्जनाचा त्याग, तो त्रास दुसऱ्या कोणाला तरी घ्यावा लागला असता आणि माझ्या शरीराचं ओझं कोणावर होऊच नाही, म्हणून काही खाल्लंच नाही हो, काही प्यायलंच नाही. आता त्राण नाही राहिले शरीरात. जाल पंढरपूरला तर सांगा पांडुरंगाला, होता कोणीतरी भक्त. नाथबाबांनी ताड 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 चला तेव्हा पंढरपुरात प्रवेश करावा, विट्यावरच्या पांडुरंगाला साथ घालावी. पांडुरंगा आधी विट्यावरनं खाली ये, लहुळगावी भक्त वाट पाहतोय देवा, आधी त्याला दर्शन दे. अधिकार तरी काय सांगावा? 36 वर्ष ज्यांच्या घरी भगवंत राबला, दोन्ही भांडी खरकटी चंदन उटी, स्वतःच्याच पूजेसाठी ज्यानं उघडली तो भगवंत. विटेवरनं खाली उतरावा, वायू वेगानं वाऱ्याच्या वेगानं आलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा निचेष्टीत पडलेल्या कुर्मदासांपाशी यावा. डोकं उचललं, मांडीवरती घेतलं आणि खांद्यावरच्या भरजरी पंचानं शेल्यानं चेहऱ्यावरचा घाम टिपावा आणि या जगाच्या बापानं साथ घालावी. उठ कुर्मदासा, मी आलोय. भगवंताच्या मांडीवरती देह सोडतायत, भगवंताच्या मुखाकडे बघता बघता त्या भगवंतामध्येच विलीन होऊन जात आहेत. सत्ता न संपत्ती, न पद, न पैसा, न प्रतिष्ठा, स्वतःचं शरीर सुद्धा पुरेपूर नाही तरी देव मिळावा. संतांच्या सहवासानं आपल्याला सगळं मिळतं,
पण रडगाणे काय संपत नाही संपत. आशा आणि अपेक्षा एवढ्या असतात ना. सुखी व्हायचं असेल तर अपेक्षा स्वतःकडनं ठेवा, इतरांकडनं कधीच नाही. संतांनी आणि भगवंतांनी नेहमीच आमची सोय पाहिली आहे. आमच्या सोयीनुसार तो अनेक वेळा आलाय, फक्त आम्हाला कळालं नाही कळालं आम्हाला. पण जेव्हा जेव्हा हाक मारली ना तेव्हा तेव्हा तो आलाच आहे. आणि हे निर्धारानं व्यक्त करावं ते तुकाराम महाराजांनी, संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या तृतीयच्या. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. हो दैसा केला दैसा होय, दैसा केला दैसा होय, दैसा केला दैसा होय, दैसा केला दैसा होय. जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय, जैसा केला तैसा होय. हो दैसा केला तैसा होय, दैसा केला तैसा होय, दैसा केला तैसा होय, दैसा केला तैसा होय. दावे सोया दरोनी, दावे सोया दरोनी, धावे सोय धरणी, धावे सोय धरणी, दावे सोया दरोनी, दावे सोया दरोनी. धावे सोय देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे, देवा उभा मागे पुढे. हो देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. हो दैसा केला तैसा होय, हो दैसा केला तैसा होय, दावे सोय दरोनी, दावे सोय दरोनी. हो पैसा केला तैसा होय, होय पैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी. सोय जैसा केला तैसा धावे सोय धरुणी. प्रत्येक भक्ताची सोय बघून हा केला धावून येणारा भगवंत.
मग भगवंताचं नामचिंतन तितकाच दृढतेनं असावं म्हणून हातानं टाळी आणि मुखाने चिंतन विठोबा रखुमाई. जय जय ठोबार खुमाई विठोबा रखुमाई. ठोबार जय खुमाई जय जय विठोबा रखुमाई. ठोबार खुमाई हरी विठोबा रखुमाई. ठोबार खुमाई विठोबा ठोबार खुमाई विठोबा रखुमाई. ठोबार जय जय खुमाई जय विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय ठोबार विठोबा रखुमाई. समोर बसलेले, पाठीमागं बसलेले, मध्यवर्ती बसलेले, आजूबाजूला बसलेली सगळी मंडळी एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी वाजवा. तरी बी काहींच्या हाताच्या गडी सुटली नाही. हा, विठोबा रखुमाईला कीर्तनकारानं आकंठ ओरडल्याशिवाय हाताना टाळी वाजवायचीच नाही असं ठरलेलं गणित आहे बहुधा. मागची तर याकडेच पक्षाची आणलेली दिसते. गॅलरीतले इकडचे तिकडचे. खरं सांगू का, बोलणारा वक्त तुम्ही कुणी या ना, परमार्थाची अनुभूती ही ज्याची त्यालाच घ्यायची. बोलणाऱ्यांना किती बी सांगू देत, माझ्या भाषेत नाही, हरिभक्तीपरायण आदरणीय इंगळे बाबा सांगायचे, वैकुंठवासी इंगळे बाबा. बीडच्या भाषेत म्हण का आज आलो माय, एक जण एसटीत बसलं आणि कंडक्टर कडनं तिकीट काढलं, पण ते एसटीत नाही गेलं, ते उतारलं, एसटी निघून गेली. ही एकटंच हसत होतं. मित्र आला, मित्राने विचारलं म्हणा करा कहून हसत, ते म्हणलं कहून नाही व माय, म्या कंडक्टरला फसिलं. ते म्हणलं कस काय रे फसिलं तो? अरे तिकीट तर काढलं पण गेलोच नाही. थांबा थांबा, काहींची तिकीट निघत येत अजून. तिकीट तर काढलं पण गेलो. हे जरा चलडच म्हणला नादर, माझ्या भाषेत नाही बरं, म्हणलं नादर तो तिकीट काढलं, पैसे त्यानं घेतले, नुकसान तो झालं, त्याच्या काय बाच गेलं. तसे नरजन्माचे तिकीट काढले तुम्ही आम्ही. सांगणाऱ्यानं सांगावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं. जर ऐकलं नाही तर येथबा कोणाचे काय गेले, येथबा कोणाचे काय गेले, ते कोणाचे काय वागेले, ते कोणाचे काय वागेले, येथबा कोणाचे काय गेले, येथबा कोणाचे काय गेले, ते कोणाचे काय वागेले, ते कोणाचे काय वागेले. अनहित केले, अनहित केले केले केले. येथबा कोणाचे काय गेले, येथबा कोणाचे काय गेले, येथबा कोणाचे काय गेले, येथबा कोणाचे काय गेले. ज्याचे त्याने अनहित केले, कोणाचे काय वागेले, ते कोणाचे काय वागेले, येथबा कोणाचे काय वागेले, कोणाचे जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही काल तरी दुसरा येईल, जरी नाही झालं तरी दुसरं येईल, हे जरी नाही झालं तर ते जेवढी बा काळ बांधून नेईल, तर ते जेवढी बा जरा जेवणी बा काल बांधून नेईल, जरा जेवणी बा. एखाद्या नादानी आमचे काय बाधाईला, एखाद्याला धरी आमचे काय बाधाईला, आमचे काय बाधाईला, काय बाधाईला. पिंगळा 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 माझाने बोला बोली तर का, पिंगळा माझाने बोला बोली तर का, पिंगळा माधवारी बोल बोल बोले का, पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोल बोले का, पिंगळा माधवारी. वा, खरा आनंद लेकरांनीच घेतलाय. त्यांना कळून चुकलंय. हे जर नाही कळालं उद्या दुसरा सांगणाऱ्याच्या वाचा काय जाईल. बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, नाही का? तरी ज्याची त्याची सोय पाहूनच बोलावं. जिथं जाऊ तिकडचे आम्ही. कर्नाटकला गेलो की ती लोक पहिले विचारचे, बाई उठ्ठा माडीने, आपल्याला काय बी कळायचं नाही, जाऊन सवय झाली. आता गेलं का पहिले आम्हीच विचारतो, दादा माडी ना उठ्ठा. खाली आलात कोल्हापूरला, काय महाराज कवा आलता, कसा हायचा, जाताय ना व शिस्तीत जावा. कोल्हापूर सोलापूरला आलात की थोडस यांगराट, चालताय की बोलताय की काय का काय म्हणतो. पुढे आलात कापूर होळ पुणे, पुणे ते काय उणे सगळे शुद्ध होते व्याकरणासहित. काय महाराज केव्हा आलात, कसे आहात, चहा घेणार का, घेतलाच पाहिजे असं काही नाही.
अलीकडे आला हायवेने खाली गारगाव बोटा आळे फाटा आमचं संगमनेर नगर, आमचं नगरी मिश्रित आहे संगमनेरी, जरा पहाडी बोलतो आम्ही, ओरडून बोलल्यासारखं. कमून आले, काल आले, कुणक गेले, हे संगमनेर. तसंच खाली जाल नाशिकला थोडं शुद्धपणाच आहे. मुंबईकडे जाऊ नका, तिकडे लगेच मिळे. मैं पाणी भरने को आया पर मेरे को पाणी मिळायच नाही. आणि नंतर तिकडे आगरी, कोकणी, मालवणी, तो का सांगतोय वांगडाच राहूचा, हाता याचा नाही, ते तिकडं. तसंच खाली आलात हायवेनी धुड्याला आलात, मग आई राणी वराडी करजो खाजो पाजो बोलजो, पोट्ट सणान गाडी चालवता फपटा नाकात जाता पुरा बांगाचे हे तिकडं. तसंच खाली जाल तर मग खानदेशी चहा घ्यायचा. मावशी म्हटलं चहा ठेवा, गेला चहा ठेवायला. मी माग त्या मला म्हणत होत्या माय आव बशीले तो हे टोंगळ्या दुखत्या. मला फक्त बशी शब्द कळाला, मी बशी काढली. म्हणे मावशी बशी, ते म्हणे माय तशी बशी नाही गे, तू खालती बशीले तो हे टोंगळ्या दुखते. आणि तसंच वरी आला तर आपल्याकडं वरी हारपलय नाही का हे आपल्याकडं जैसा केला तैसा जिकडे जाऊ तिकडचे आम्ही. आता उद्या जायचंय आदमापुराला, मग काय आज जशी सेवा सकाळची झाली तशी संध्याकाळची तिकडं बाळूमामा देवस्थान. बाळूमामांचं सांगणे, करशीला सेवा तर खाशीला मेवा, जो म्हणाल हाय त्याला मी हाय आणि जो म्हणाल नाही त्याला मी नाही. आदमापुरासली नाही येत वालो गड्या येऊ नगासा, पण माझ्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर यान सेवा करा उभ्या जलंभर, कवा काय कमी पडायचं नाही. मामांचं सांगलंय. अर्थात आपल्या भागात जास्त नाही, परभणी भागात 1-2 ठिकाणी पालखी क्रमांक 1 येऊन गेला, त्यात फार काही नाही. अंधश्रद्धा मानणारे वेगळे आणि मेंढीची सेवा, मुक्या जनावरांची सेवा. आज कोणत्या जनावरची सेवा केली तरी एकच आहे, आपली जिवंत जनावर ऐकत नाहीत, 2 पायाची. लय सांगायला लागतं महाराज, काही बाबा दारू पिऊ नये सांगायला लागतं, नाही ऐकते. गळ्यात तुळशीची माळ घालावा, आणि काय होतो घातल्यावर माळ. बरं कीर्तन संपल्यावर आवेशात येऊन परमार्थ करणारे खूप आहेत. परमार्थ ही आवेशाच्या भरात करण्याची गोष्ट नाहीये. एक तर 3 गोष्टी आयुष्यात जमल्याच पाहिजे. आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर, सद्गुरू धुंडा महाराज देगलूरकरांची नामचिंतन परंपरा. महाराज सांगतात 3 गोष्टी आयुष्यामध्ये जमल्याच पाहिजे. एक तर प्रपंच जमावा, परमार्थ जमावा, किंवा समाज कल्याण देश हित तरी आमच्याकडनं जमलंच पाहिजे. 3 पैकी एक गोष्ट जर तुमच्याकडनं घडली ना तर आयुष्याचा काहीतरी उपयोग आहे. नाहीतर असे जन्माला कितीतरी येतात आणि कितीतरी जातात, तुमची गणना आहेच कुठे. लोक म्हणतात त्याला आमचा आवाज ऐकू जात नाही का. अरे त्याला चालणाऱ्या मुंगीच्या पायाचा सुद्धा आवाज ऐकू येतो, मग तुमचं बोलणं का नाही ऐकू जाणार. तुम्ही तेवढ्या ताकदीनं बोलत नाही, तेवढ्या ताकदीचं काम तुमचं असत नाही. जन्माला यावं, हातामध्ये टाळ असावा, इथं यावं, इथं नाचावं, इथं गावं. लेकरांच्या हातात या वयात टाळ आलाय, मोठेपणी बाटल्या येणार नाही, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. नाही जमलं परमार्थात जाणं सुद्धा समाज कल्याण आहे. समाज कल्याण करणं सुद्धा कमी नाही महाराज. देश सीमेवरती असणारी सगळीच माणसं आता शाली गुंडाळून अशी बसलीत, थंडी वाजतीये, घरी जाताना थंडी वाजेल एवढ्याशा थंडीचा त्रास होतो, आजारी पडणं होतं. पण तिथं एवढ्या कमी डिग्रीच्या सेल्सिअस मध्ये जर काम करताना, त्या ठिकाणी राखण करताना स्वतःच्या शरीरानं सुद्धा एवढं गोठावर रक्त गोठण्याची वेळ आली तरी सुद्धा तिथे तत्पर असावं ते आपल्या करता. याच्यासारखं समाज कल्याण देश हित तरी कुठलं असावं. आणि लांबचं नाही, आपल्याच पट्ट्यामध्ये सुद्धा भरपूर सैनिक आहेत ज्यांच्या घरी जाणं व्हावं, शहीद झालंच पाहिजे असं काही नाही. उभा जन्म सेवा करून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा नंतर शेती करतात किंवा गावामध्ये समाजकार्य करतात, अशी पण माणसं खूप आहेत. बाकी काही करता येऊ अगर नाही हो, आपल्या गावात कोण आहे किती मला माहिती नाही, पण जेवढे आहेत, जे तत्पर आहेत, कार्यरत आहेत, जे शहीद झालेत, ज्यांना भरती व्हायचंय त्यांच्यासाठी प्रेरणा म्हणून, आणि जे शहीद झालेत त्यांच्यासाठी श्रद्धांजली म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा. भारत माता की जय, भारत माता की जय. समाजामध्ये असणारी अशी बरीच माणसं, एक तरी कार्य आमच्याकडनं घडावंच. अनभिषिक्त सम्राट आम्हाला स्वतःचं होता आलं पाहिजे. साम्राज्य किती लहान असू देत, आपल्या साम्राज्याचे आपण मालक असलं पाहिजे. विश्वास ठेवा. बऱ्याचदा माणसं म्हणतात ताई आपल्याला नाही जमायचं. का नाही जमायचं? मनगडातली ताकद आणि त्याच्यावर विश्वास असेल ना
तर हातावर नसलेल्या रेषा सुद्धा निर्माण करण्याची ताकद माऊली ज्ञानोबाराया देतात. आणि ही ताकद स्वतःची स्वतःलाच निर्माण करायची आहे. जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही, ज्यांनी स्वतःला ओळखलं आणि साम्राज्य निर्माण करावं असे छत्रपती शिवाजी महाराज. धर्म संस्थापना व्हावी, राज्यगादीवरती बसावं, 32 मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान झाल्यानंतर हातामध्ये राजदंड घेतलेला आहे. स्वतःच राजदंड घ्यावा. कारण धर्मकारण आणि राजकारण जर एकत्र आलं तर समाजाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. म्हणून राजदंड राजकारण्याच्याच हातात असावा. आणि असं हे धर्मकारण करत असताना, राजकारण करत असताना राज्याभिषेक झाल्यानंतर जेव्हा काही दिवसांच्या कालावधीनंतर दक्षिण दिग्विजयाकरता कर्नाटक प्रांतामध्ये यावं, कर्नाटक प्रांतात आल्यानंतर तत्कालीन कर्नाटक प्रांतीचा राजा, दरबार यामध्ये बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, तत्कालीन कर्नाटक प्रांतीचा राजा आणि काहीशा निवडक मावळ्यांसह बसलेली ही मीटिंग आहे. आता चर्चा आहे. दरबार यामध्ये चर्चेला सुरुवात झाली, चर्चेला रंगत आली आणि तितक्यात प्रश्न विचारावा कर्नाटकीच्या राजानं. बोले राजन, हमने सुना है आज आपके पास सब कुछ है, लेकिन आपके पास हाथी क्यों नहीं? तुमच्याकडे सगळं काही आहे, मग तुमच्याकडे हत्ती का नाही? आता उत्तर तरी काय द्यावं? का आमच्या डोंगर दरात हत्ती चालत? कारण देत बसले नाही तुम्हाला. जी माणसं परिस्थितीची कारण देतात ना, का महाराज आमच्या वेळेला परिस्थिती नव्हती, नाही तर आम्ही कुठल्या कुठं असतो. तू कुठंच नसता. परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतच नाही. आपण स्वतः परिस्थितीला घडवतो. महाराजांनी कारण देत बसले नाहीत, महाराजांनी उत्तर द्यावं. किसने कहा हमारे पास हत्ती नाही? अरे कोणीच सांगितलं तुम्हाला आमच्याकडे हत्ती नाही? आमचा एक एक मावळा 100 हत्तींच्या बरोबरीचा आहे. मावळ्यांचं ऊर भरून आलं. राजांनी कौतिक केलं, राजानं कौतिक केलं. त्या राजानं विचारावं, तत्कालीन कर्नाटक प्रांतीच्या राजानं विचारावं, अगर ऐसा है तो हमें परखना है, हमें इम्तिहान लेना है, किस किस्म का हाथी आपके पास है? परीक्षा बघायची. ठीक आहे, घ्या परीक्षा. नजर फिरवली, एक मावळा नजरेमध्ये भरावा. एक मावळा नजरेमध्ये भरावा आणि जेव्हा विचारलं ये हवे चाहिए, महाराजांनी नजर वळून बघितली. बलदंड शरीर यष्टी पिळदार मिश्या, भरदार असा दिसणारा तो होता येसाजी कंक. राजांची नजर नजरेला भिडली, जणू येसाजींची नजर सांगू पाहत होती, राज चिंता नसावी, ही जय आपलाच आहे. काय स्वाभिमान असावा, किती त्या ठिकाणचा असणारा आत्मविश्वास आहे. करणारच, करून दाखवणारच. यू विल नेव्हर नो अनलेस यू ट्राय. प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यातल्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत. दवंडी पिटवल्या गेली, गावागावामध्ये दवंडी पिटवल्या गेली. ज्यांना कुणाला हत्तीची माणसाची झुंज बघायची असेल त्यांनी ठरलेल्या ठिकाणी ठिकाण ठरलं. गावाच्या बाहेर असं सुंदर प्रांगण निवडण्यात आलं. उंच अशी आसन व्यवस्था, गोलाकार आसन व्यवस्था. गावाच्या गावं लुटू लागली, माणसाच्या माणसं लुटू लागली. मृदुंग गावाच्या गावं लुटू लागली, माणसाच्या माणसं लुटू लागली. गावं पाहण्याकरता आलीत, माणसं बघण्याकरता आलीत की हत्तीची माणसाची झुंज असते ते कशी. उंच आसनावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि तत्कालीन कर्नाटक प्रांतीचा राजा येऊन बसलेले आहेत. आता मात्र इशारात झाली, 100 हपशी एका हत्तीला ओढत प्रांगणामध्ये आणतायत. एकेका हपशीचं वर्णन जेव्हा केलं जावं तर अत्यंत क्रूर आणि पराक्रमी असणारा असा एक हपशी, तिथं 100 हपशी एका हत्तीला प्रांगणामध्ये साखळ दंडाला ओढून आणतायत. पण त्या हपशीची, हत्तीची ताकद काय असावी, त्या हत्तीची ताकद काय असावी ते आता इतिहासच जाणो. हत्तीनं एक झटका दिला, 100च्या 100 हपशी मागं पळायला लागले. हत्तीनं सावज हेरलं, समोर उभं होता हातामध्ये तलवार घेऊन येसाजी कंक. हत्तीनं सावज हेरलं, हत्ती धावत निघाला. येसाजी तिथेच उभा. हत्ती धावत पुढ्यात आला. येसाजी तिथेच उभा. हत्तीनं आक्रमक पवित्र घेतला, झेप घेतली, डाव्या बाजूला चपळाईनं उडी मारावी ती येसाजीनं. आता मात्र पुन्हा सावध हेरलं, हत्ती धावत निघाला. येसाजीनं उजव्या बाजूला चपळाईनं उडी मारावी. आता मात्र हत्ती चकवायचं काम सुरू झालं. हत्ती चकवायचं काम सुरू झालं. कारण येसाजीला सुद्धा माहिती आहे प्रत्येक युद्ध नेहमी बाहूच्या लढावर लढली जात नाही. काही युद्ध बुद्धीच्या ताकदीवरती लढायची असतात, बुद्धीच्या ताकदीवर लढायची असतात. सावध हेरलं, आक्रमक, शेवटचा आक्रमक पवित्र. हत्ती धावत निघाला, धावत पुढ्यात आला. तसं येसाजीनं सारखा तलवार सोडण्यावरती चालवली. रक्ताच्या चिमकांड्या उडाल्या, धुळीचं सावट वाजलं. नजरेला काही दिसेना.
आसन व्यवस्थेवरची माणसं उठून उभी राहू लागली. अरे नजरेला काही दिसत नाही, रक्त आणि धूळच नजरेला दिसते. गेला वाटतं, मेला वाटतं. एवढासा माणूस अरे हत्ती पुढे टिकतो तरी कसला गेला मेला येसाजी गेला. असं म्हणता म्हणता हातात तलवार घेत विजय उन्माद करत बाहेर यावं, विजय गर्जना करत बाहेर यावं. ते येसाजीनं हर हर खरी जिंकण्याची मजा तेव्हाच आहे जेव्हा लोक आपल्या हरण्याची वाट बघतात. येसाजी गेला म्हणता म्हणता लोकांना वाटलं तरी गेला, कसला येतो. पण राजांनी जी जिगर पेरलेली ना आमच्यात मावळ्यांमध्ये, जीव गेला तरी 72, हात तुटले जावेत, पाय तुटले जावे, शिर तुटलं जावं तरी शिर तुटलेल्या अवस्थेत सुद्धा हातात तलवार असावी एवढी ताकद मावळ्यांमध्ये होती. हरणं जास्त करून माहीतच नाही. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तरी बऱ्याच लढ्या, काही अंशाने लढ्या हरल्याही असतील. तह झाला, 33 किल्ले देण्यात आले नाही का, पुरंदराचा तह प्रसिद्ध आहे. कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एखाद दुसरी लढाई हरली असतील ते, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात एकही लढाई न हरणारा, एका पायावरती घोडा फिरवणारा आणि सगळ्यांपुढे मरण काय असतं, ते धर्माकरता मरण कसं असावं हे शिकवणारा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास. उभ्या जन्मामध्ये आम्हाला काही मिळो अगर न मिळो, पण या महाराष्ट्राला लाभलेली ही 2 रत्न जर आम्हाला कळाली ना, कुठलाच माणूस हरणार नाही. संयम ठेवावा लागतो. यश एवढ्या सहजासहजी मिळत नाही. एखादं काम हातात घेतलं, फार कष्ट केलं, पण वाया जातं, जाऊ द्या. पहिला प्रयत्न वाया गेलाच पाहिजे, त्याच्याशिवाय माणसं शिकत नाही. पहिल्या झटक्यात जर यश मिळालं तर लोकच म्हणतात नशिबात होतं म्हणून मिळालं. एवढं सोपं नाही ते. पहिलं यश अपयशातच बदललं पाहिजे, त्याच्याशिवाय जिंकणं काय असतं, सातत्य काय असतं ते कळत नाही. कामामध्ये सातत्य ठेवा, करिअरवर फोकस करा. तरुण मंडळी, मोबाईलच्या स्क्रीनवर 3-3 तास फोटो स्क्रोल होतीयेत, पण कीर्तनात बसायचं म्हणलं का कमराला कळा लागत येत नाही, जमत. इकडून हळूच मेसेज करते, तुम्हाला नाही म्हणत होते, त्यांनी अचानक काढला. हा, सध्याच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्रकरणं एवढी वाढलीत ना, आई वडील बंधनात ठेवतात, मग कुणीतरी येतो स्वातंत्र्याचं वारं दाखवतो, आणि पाय जर भरकटला ना, उभ्या जन्मात परत सावरू शकत नाही एवढ्या वेदना देऊन जातात त्या गोष्टी. करिअरवर फोकस करा. आयुष्य फार थोडे आहे. राग द्वेष चुकीच्या गोष्टींमध्ये अडकून पडाल ना, उपयोग नाही. 2 दिवस गोड वाटतं, रात्री झोपायची वेळ झाली का गुड नाईट, सकाळी उठलं का गुड मॉर्निंग. दिवसभर काय खाल्लं, काय प्यायलं, कुठं गेलं, कुठं राहिलं. 2 दिवस गोड वाटतं. मेसेज केला, अगं ऐक, हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर हसू पाठव, हसत असशील तर हसू पाठव, रडत असशील तर हसू पाठव, झोपली असशील तर स्वप्न पाठव, आणि जागी असशील तर शुभेच्छा पाठव. ती म्हणते भांडी घासते, खरकटी पाठवू का. 2 दिवसाच्या मौजेच्या काळामध्ये ना परमार्थ विसरलात तर नंतर किती परमार्थाच्या वाटेवर येण्याचा प्रयत्न करा, लवकर येणं होत नाही. एकदा पाऊल भरकटलं का भरकटलंच. खरं सांगायचं झालं तर प्रकृती काही ठीक नाही, मला पोवाडा गायला लावला, पण आपल्याच्यानं काय शक्य नाही बा. माझ्यापर्यंत सूचना आली होती, पण आपल्याला काही ते जमणार नाही. जेवढं जमेल तेवढं मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न नक्कीच केला. कसं आहे, कीर्तन हे अंगात भिंडलंय, नामचिंतनाशिवाय आता राहूही वाटत नाही. घरी 2 दिवस सुट्टी घेतली कीर्तन कॅन्सल करून, पण ते काय बरंच वाटा ना, अन्नच गिळा ना, बुक्का लावल्याशिवाय झोपच येत नाही. म्हटलं चला दिवसभर घरी तरी काय करणार, म्हणून आजचं कीर्तन कॅन्सल करण्याऐवजी येऊन उभं राहिले. पण माझ्या माऊलींची ताकद आहे, इथं आलं ना की सगळी दुखणी विसरायला होतात. काही असू देत, एवढा दृढ विश्वास आहे, एवढी निष्ठा आहे, तो कधी कुणाच्या रूपाने येईल आणि ऐकत असेल ना, नाही सांगता येत. म्हणून त्याच्याकरता गायचंय, त्याच्याकरता बोलायचंय आणि त्याच्यातच विलीन होऊन जायचंय. तुकोबराय सांगतात, या संतांच्या सहवासामध्ये आलोय, जन्म धन्य झालाय आता. त्याच प्रेम भरानं
आम्ही आता नाचू लागलोत, गाऊ लागलोत भगवंताच्या भजनामध्ये अभंगाचं शेवटचं चरण. दुःख मने आसो सुखे दुःख